नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच 11 सप्टेंबरच्या भागात आपण पाहत आहोत की कालच्याप्रमाणेच अर्जुन व सायलीमध्ये तिच्या आईवडिलांच्या शोधावरून डिस्कशन सुरू असतं. सायली खूपच चिडलेली असते. सायली अर्जुनला बोलते की कोणी सांगितलं होतं तुम्हाला त्यांचा शोध घेण्यासाठी? मी सांगितलं होतं का? नाही ना, मग तुम्ही का त्यांचा शोध घेताय? आणि जर ते सापडलेच नाही तर तुम्हाला माहीत आहे का की ते या शहरात, या देशात व या जगात तरी आहेत की नाही? मग कसा शोध घेणार आहात तुम्ही त्यांचा? मला नको आहे त्यांचा शोध घ्यायला. मला मृगजळामागे पळायचं नाही आहे. त्यावर अर्जुन सायलीला विचारतो की सायली, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तेव्हा सायली बोलते, हो, तुमच्यावर माझा खूप विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे माझा तुमच्यावर. पण माझा विश्वास नाही आहे तो माझ्या नशिबावर. कारण या नशिबाने माझी सगळी जवळची माणसं माझ्यापासून दूर नेली आहेत. आधी माझे आईबाबा माझ्यापासून दूर नेले आणि त्यानंतर तुम्हीही माझ्यापासून दूर गेला होतात. हे घर, ह्या घरातली सगळी माणसं, त्यांनाही मी आपलं म्हणेपर्यंत सगळं काही माझ्यापासून दूर गेलं होतं. आणि मधुभाऊसुद्धा माझ्यापासून दूर गेले होते. मधुभाऊ मला मिळाले होते, पण परत ते माझ्यापासून दूर गेले. म्हणून मला भीती वाटते आहे. त्यावर अर्जुन तिला समजावतो की प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह काहीतरी शोधणारी, पॉझिटिव्ह एनर्जी शोधणारी माझी बायको कुठे गेली आहे? हो, हे बघ, आपण दूर गेलो होतो, पण आता आपण कायमचे एकत्र आलेलो आहोत. हे घर, हे घरातली माणसं सगळेजण तुझ्यावर खूप प्रेम करतात. फक्त डॅडच नाही तर मम्मासुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करते. हो, मध्यंतरी ती तुझ्यावर रागावली होती, पण आता मात्र तिला तुला काही बोललेलं अजिबातही सहन होत नाही. आणि त्यामध्येच मला तुझ्या आईवडिलांचाही शोध घ्यायचा आहे. तुझ्यासाठी, तुला आनंदी पाहण्यासाठी. व मला खात्री आहे की तेही आपल्याला लवकरच सापडतील. सायली खूपच भावूक झालेली असते. पण अर्जुनचे हे असं शब्द ऐकून की मलाही तुझ्या आईवडिलांचा शोध घ्यायचा आहे वगैरे, सायली परत चिडते. अर्जुन सायलीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण सायली मात्र काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. ती पुढे अर्जुनला बोलते की तुम्हाला का कळत नाही आहे? हा शोध थांबवा आता. मला नको आहे त्यांना शोधायला. तुम्ही असा विचार का नाही करत की जर ते सापडले, पण त्यांना जर मी नको असेल तर? त्यांना जर मी हवे असते ना, तर मी मधुभाऊंच्या आश्रमामध्ये वाढले नसते. मी त्यांच्यासोबत त्यांच्या घरात वाढले असते ना. तेव्हा अर्जुन तिला समजवायचा प्रयत्न करतो, मात्र सायली काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. ती फारच दुखावली गेलेली असते. सायली अर्जुनला सांगते की प्लीज हा शोध घेणं थांबवा. माझी खूप दमछाक होती आहे, मानसिक त्रास होतो आहे मला सुखाने जगू द्या व हा शोध इथेच थांबा. सायली पुढे बोलते की मला त्यांच्याबद्दल प्रेम, आदर, काळजी काही नाही आहे असं काही नाही आहे हो. माझ्या मनात आजही त्यांच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे. फक्त मला असं वाटतं की ते जर भेटले नाही तर मी काय करणार? किंवा ते जर भेटले व त्यांनी मला स्वीकारलं नाही, त्यांना जर मी नको असेल तर काय होईल? हा विचारच मला करवत नाही आहे. म्हणून सांगते की प्लीज त्यांचा शोध घेणं थांबवा व मला जगू द्या. असं बोलून सायली तिथून निघून जाते. त्यावर अर्जुन बोलतो की सायली, खूपच हट्टी आहेस तू, पण मीही काही कमी हट्टी नाही आहे. तुला त्यांच्याबद्दल आजही मनामध्ये प्रेम, आदर आहे आणि हेच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. म्हणूनच मला त्यांचा शोध घ्यायचा आहे, असा निश्चय अर्जुन स्वतःशीच करतो. तर इकडे हॉस्पिटलमध्ये अश्विन तन्वीसोबत बसलेला असतो, पण तन्वी मात्र त्याची जायची वाट पाहत असते. कारण तिने महिपतला डिवचून दिलेलं असतं व महिपत तिच्यावर हल्ला करण्यासाठी किंवा येईल व ती काहीतरी पुरावा त्याच्या अगेन्स्ट शोधेल, जेणेकरून तिची सुटका होईल, असा तिचा प्लॅन असतो. त्यामुळे ती महिपतची वाट पाहत बसलेली असते की हा कधी येईल व कधी काहीतरी गोंधळ करेल की जेणेकरून मला काहीतरी पुरावा गोळा करता येईल. त्याला इतकं डिवचून दिलं आहे, त्याचा काहीतरी उपयोग तर व्हायलाच हवा. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा हा चिकटू इथून जाईल.
तिला अश्विनबद्दल थोडंही प्रेम नसतं, मात्र अश्विन मात्र तिच्या प्रेमात वेडा झालेला असतो. त्याला तिचे नाटकं कळतच नाही. आता मात्र तन्वीचे नेहमीप्रमाणे नाटक सुरू होतं. तन्वी अश्विनला बोलते की अश्विन, अरे तू इथे का थांबलायस? तू घरी जा ना. तुला दमला असशील ना तू? तुला झोप आली असेल ना? त्यावर अश्विन बोलतो की नाही, मी परमिशन घेतली आहे उशिरापर्यंत इथे थांबण्याची, सो मी इथे थांबू शकतो म्हणून. पण तन्वी बोलते की अरे हो, पण घरचे वाट पाहत असतील ना तुझी. त्यावर अश्विन बोलतो की घरच्यांना तुझी काळजी आहे का? नाही ना, मग त्यांना माझीही काळजी नाही आहे. आणि ज्या माणसांना तुझी काळजी नाही आहे, जे माणसं तुझा विचार करू शकत नाही आहे, अशा माणसांची काळजी व विचार मलाही करायचा नाही आहे. त्यावर तन्वी खूपच चिडते व चिडूनच बोलते की वेळ लागले का काही? आता तिचं असं बोलणं पाहून अश्विनी थोडासा शॉक होतो, पण ती मात्र लगेचच सावरासावर करते. लगेचच तिचे नाटकं सुरू होतात. अरे मला तसं म्हणायचं नाही आहे. काय आहे ती माणसं आपली आहेत ना रे, मग ते कशीही वागली किंवा काय, तर याचा मला जास्त काही फरक पडत नाही. काहीही झालं तरी ते आपली माणसं आहेत ना. त्यावर अश्विन बोलतो की हो तन्वी, तू खूप समजूतदार आहेस. तुझं मन खूप मोठं आहे. पण काय करू गं, तुझ्या इतकं मोठं मन नाही आहे माझ्याकडे. तन्वी बोलते की अरे असं जागरण करत बसलास तर आजारी पडशील तू. तुलाच त्रास होईल याचा. आणि शिवाय मगाशी त्यांनी मला ज्या गोळ्या दिल्या आहेत ना, त्या खाऊन मला खूप झोप येत आहे. म्हणून मी तुला सांगते आहे की तूही घरी जाऊन आराम कर. पण तू इथे बसलायस म्हणून मी तुझी सोबत करण्यासाठी जागी आहे बळचच. त्यावर अश्विन बोलतो अगं हे तू मला आधी सांगायला हवं होतंच ना. तन्वी मात्र तिचे नाटकं करतच असते. तन्वी बोलते अरे मला आधीच खूप गिल्ट आहे की माझ्यामुळे तुला इतका त्रास सहन करावा लागतोय. मला खूप वाईट वाटतंय रे या गोष्टीचं. म्हणून मी तुला सांगते की माझ्यासाठी इतका त्रास करून घेऊ नकोस, तू घरी जाऊन आराम कर म्हणून. तर असं ऐकल्यावर अश्विनी घरी जाण्यासाठी तयार होतो व बोलतो की हो ठीक आहे, मी घरी जाऊन आराम करतो, पण तूही आराम कर व आता झोपून घे, कसलाही विचार करू नकोस. असं बोलून अश्विन तिथून निघून जातो. मात्र तन्वीला काही झोप येत नसते. ती हाच विचार करत असते की अजून महिपत कसा आला नाही? एव्हाना तर त्याने यायला पाहिजे होतं. मी तर त्याला इतकं डिवचलंय. आता तर माझा प्लॅन सक्सेसफुल झालाच पाहिजे व काहीतरी पुरावा मला मिळायलाच हवा. किंवा असं तर नाही ना झालं की तो आला असेल पण बाहेर पोलीस वगैरे पाहून तो परत गेला असेल. नक्की काय चाललंय ना तेच कळत नाही आहे. पण हा महिपत मात्र इथे यायला हवा आहे. त्याने इथे येऊन काहीतरी गोंधळ करायला हवा आहे की जेणेकरून मला काहीतरी पुरावा भेटेल. तो इथे येणारा आहे नक्की मला धमकावण्यासाठी, पण त्यालाच माहीत नाही आहे की तो त्याच्या अगेन्स्ट इथे पुरावा सोडून जाणार आहे म्हणून. ती असाच काही विचार करत असते व महिपतची वाट पाहत बसलेली असते. तर इकडे अर्जुनला चैतन्याचा कॉल आलेला असतो व चैतन्य अर्जुनला सांगतो की तन्वीचा वकील कोण आहे ते समजलेलं आहे. त्यावर अर्जुन विचारतो कोण आहे तो? चैतन्य सांगतो की कोणीतरी जयवंत देसाई म्हणून वकील आहे. मला त्याच्या ऑफिसचा पत्ता मिळालेला आहे, पण त्याच्या आधीच्या केसेस वगैरे त्याबद्दल काही जास्त माहिती मिळू शकली नाही. तेव्हा अर्जुन सांगतो ठीक आहे की त्यांचा पत्ता मला फॉरवर्ड कर, मी जाऊन त्यांना व्यवस्थित समजावतो की त्यांनी फक्त तन्वीची एकच बाजू ऐकून घेतली असणार, जी तन्वीने त्यांना खोटी बाजू सांगितली आहे. पण तन्वीबद्दल पूर्ण माहिती त्यांना देणं ही गरजेचं आहे. त्यावर चैतन्य बोलतो की नाही नको, तू कुठेही जाऊ नकोस. आधी मी त्यांना भेटतो व त्यांना समजावतो की तन्वीची केस घेणं किती मूर्खपणाचं आहे ते. व त्यानंतरच जर त्यांनी नाही ऐकलं तर तू त्यांना जाऊन भेट. अर्जुनलाही हे पटतं व अर्जुनही बोलतो की हो ठीक आहे, असंच कर, पण तू व्यवस्थित समजाव त्यांना. असं बोलून अर्जुन कॉल ठेवून देतो. तर तेवढ्यात सायली रूममध्ये येते. सायलीचं मात्र अर्जुनकडे लक्षच नसतं. ती रूममध्ये आल्यानंतर तिचं ब्लँकेट घेते व झोपण्यासाठी जाते. तेव्हा अर्जुन तिला थांबवतो व बोलतो तू अजून चिडली आहेस का माझ्यावर? अगं
मला माहीत आहे की मी तुझ्या आईवडिलांचा शोध घेणं तुला आवडलेलं नाही आहे, पण कमीत कमी आधी त्यांना भेटू तर दे. त्यांना तुझ्याबद्दल काय वाटतंय, काय नाही हे कळू तर दे. मग त्यानंतर आपण ठरवू ना की काय करायचं आहे ते. तेव्हा सायली बोलते, अहो मी कुठे चिडली आहे तुमच्यावर, बोलते तर आहे तुमच्यासोबत. तेव्हा अर्जुन बोलतो की नाही, तू माझ्याशी व्यवस्थित बोलत नाही आहेस म्हणून. तेव्हा सायली बोलते की आता तो सगळा विषय जाऊ द्यात आणि झोपा, सकाळी लवकर उठायचं आहे ना, असं दोघांचं संभाषण सुरू असतं. असं बोलून सायली झोपण्यासाठी निघून जाते. तर अर्जुन मात्र खूप विचारात पडलेला असतो व काळजी करत असतो की सायलीला खरंच या गोष्टीचं वाईट वाटलेलं आहे, पण तिने माझ्याशी तरी असं वागायला नको आहे. आता मी कसं समजावू सायलीला, याच विचारात तो असतो. तर इकडे हॉस्पिटलमध्ये तन्वी महिपतची वाट पाहत बसलेली असते. ती विचार करत असते की हा अजून कसा आला नाही व त्याने अजून कसा इथे येऊन काही आरडाओरडा केला नाही. तो आलाच नाही तर की पोलिसांना पाहून परत गेला आहे, काही कळायला मार्ग नाही. नाही, पोलिसांना पाहून परत जायला तो काही इतका भित्रा नाही. असेच तिचे विचार सुरू असतात व ती महिपतची वाट पाहत असते. व मध्येच तिचं लक्ष कॉन्स्टेबलकडे जातं. आता त्यांच्याही सुट्टीची वेळ झालेली असते. तितक्यात तिथे काम करणाऱ्या नर्स त्या कॉन्स्टेबलला विचारतात की अजून सुट्टी झाली नाही का तुमची? त्यावर त्या सांगतात की हो ना, सुट्टीचा वेळ तर झाला आहे, पण अजून कोणी सोडायला आलंच नाही आहे. त्यावर त्या कॉन्स्टेबललाही घरी जाण्याची घाई झालेली असते. त्या बाहेर आल्यानंतर जे पोलीस हवालदार असतात की त्यांना विचारतात की पहा ना, किती वाजले आहेत, अजून कसं कोणी आलं नाही? त्यावर तेही बोलतात की हो ना, शिर्के आणि देसाईंची ड्युटी आहे आत्ता, पण अजून आले नाहीत ते. तेव्हा त्या लेडी कॉन्स्टेबल सांगतात की हो, माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे, 10 मिनिटात येतीलच ते. मग त्यानंतर ते हवालदार बोलतात की हो ठीक आहे, ते जर 10 मिनिटात येत असतील तर आपणही निघूयात, तसंही ती तन्वी झोपेलच आता, असं बोलून ते दोघेही तिथनं निघून जातात. तर इकडे सायली झोपलेली असते. अर्जुनला मात्र काही झोप येत नसते. तो त्याच विचारांमध्ये असतो. आता मात्र सायलीला स्वप्न पडतं की सायली कुठेतरी काळोख्या जागेमध्ये आहे. तिकडे खूप दाट अंधार दाटलेला आहे व मध्येच तिला दिसतं की 2 आकृत्या जात आहेत त्या अंधारातनं. तिला कळतं की हेच आपले आई-बाबा आहेत. ती खूप बेचैन होऊन त्यांना आवाज देत असते, "आई थांब ना गं, बाबा थांबा ना ओ." व त्यांच्या मागे धावत असते. पण त्यांना मात्र तिचा आवाज ऐकू जात नसतो. ते मागे पलटूनही पाहत नाहीत. ते तसेच पुढे-पुढे काळोखात चालत राहिलेले असतात. सायली मात्र त्यांना भेटण्यासाठी खूप व्याकुळ झालेली असते व ती त्यांना जोरदार आवाज देत असते, "आई अगं थांब ना, बाबा थांबा ना हो." तिलाच कळत नसतं की काय चाललंय म्हणून. तेवढ्यात ती जोरात "बाबा" असं झोपेतच ओरडते व दचकून उठते. तिच्या ओरडण्यानं अर्जुनही जागा होतो व अर्जुन तिला विचारतो, "सायली अगं नक्की काय झालं? तू इतकी का घाबरली आहेस आणि अशी का ओरडलीस? काही स्वप्न पडलं का?" तेव्हा सायली अर्जुनला सांगते की हो, मी एका काळोख्या ठिकाणी होते. खूप दाट अंधार होता तिथे आणि तिथे माझे आई-बाबा पुढे चाललेले होते. मी त्यांना खूप आवाज दिला, त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काही थांबतच नव्हते. मी त्यांच्या मागेही धावत होते, पण मी मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. कदाचित माझा आवाज त्यांना ऐकू जात नसेल किंवा त्यांना मला भेटायचंच नसेल. ते मात्र तसेच पुढे-पुढे चालत होते. सायली हे सांगताना खूपच घाबरलेली होती. तर इकडे हॉस्पिटलमध्ये तन्वी महिपतची वाट पाहता पाहता तशीच झोपी जाते. बसल्या-बसल्याच ती कॉटवर झोपलेली असते. तर तितक्यात महिपत दबक्या पावलांनी व स्वतःला असं ब्लँकेटमध्ये झाकून घेत हॉस्पिटलमध्ये येतो. हॉस्पिटलमध्ये तो दबक्या पावलांनीच इकडे-तिकडे कोणी नाही, काहीतरी वस्तू खाली पाडून आवाज करतो. त्या आवाजाने तन्वी जागी होते. तन्वी खूपच घाबरलेली असते की कोण आहे हे? कोण आलं आहे इतक्या रात्री इथे म्हणून? व ती घाबरूनच विचारते, "कोण आहात तुम्ही? कोण आहात?" तेव्हा महिपत त्याचा चेहरा उघडा करून तिला दाखवतो. तेव्हा तन्वी खूपच घाबरते. "अण्णा सर तुम्ही?" तेव्हा महिपत बोलतो की "काय? काय म्हणालीस तू? अण्णा सर?
नाही नाही, अण्णा सर नाही. काय म्हणाली होतीस तू फोनवर? भेकड भेकड म्हण ना. फोनवर कशी मला भेकड भेकड म्हणून डिवचत होतीस, मग आता अण्णा सर का बोलतीये? भेकडच बोल. आणि काय बोलली होतीस तू मला? की तू सुटली आहेस, माझी मुलगी तिकडे जेलमध्ये आहे म्हणून. अगं, तू माझ्या मुलीला जेलमध्ये सडवलंस तरीसुद्धा मी गप्प होतो. पण पण आता तर तुझं खूप जास्तच झालं आहे. जोपर्यंत तुझं तोंड बंद होतं ना, तोपर्यंतच तू जिवंत होतीस. पण आता मात्र तू तोंड उघडलं आहेस, आता मात्र तू जिवंत राहणार नाहीस, असं महिपत तिला घाबरवत असतो. व महिपतने सोबत सुराही आणलेला असतो. महिपत तो सुरा बाहेर काढतो तेव्हा तन्वी अजूनच घाबरते. तन्वी विचारते की हे काय, सुरा कशासाठी आणलेला आहे? तेव्हा महिपत बोलतो की हे काय, ब्रेडला बटर लावण्यासाठी नाही आणलेला सुरा. जोपर्यंत तुझं तोंड होतं तोवरच तू जिवंत होतीस, आता मात्र तुझं काही खरं नाही. असं करून महिपत तन्वीला घाबरवत असतो. आता सुरा पाहून तन्वीही मात्र खूप जास्त घाबरलेली असते. तू माझ्या मुलीला जेलमध्ये पाठवलंस, पण तरीही मी काही बोललो नाही. पण आता मात्र तुझा माज दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, असं बोलून महिपत तन्वीचा पाठलाग करत असतो. तन्वी मात्र त्याच्यापासून वाचण्यासाठी इकडे तिकडे सैरावैरा पळत असते. शेवटी महिपत तिला पकडतो मारण्यासाठी व तिला बोलत असतो की काय बोललीस तू? तुझं आणि तुझ्या मुलीचं माकड केलंस म्हणून. आता खूप झालं. तेव्हा तन्वी त्याला विनंती करत असते, हे पहा, मी जे काही बोलले किंवा वागले त्याबद्दल तुम्ही मला जाब विचारा ना, पण प्लीज हे असं काही करू नका. अहो, तो सुरा टाकून द्या. तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, बाहेर पोलीस आहेत. त्यावर महिपत बोलतो की मला त्या सर्वांची पर्वा नाही आहे, आज मात्र मी तुझा पत्ता कट करणारच आहे. असं करून महिपत तिला धमकवत असतो. तेवढ्यात तन्वीची नजर साईडला टेबलवर ठेवलेल्या ज्यूसच्या ग्लासकडे जाते. ती हळूहळू तो ग्लास उचलण्याचा प्रयत्न करते व एकदा ग्लास उचलल्यानंतर तो महिपतच्या तोंडावर मारून ती तिथून सुटण्याचा प्रयत्न करते. आता मात्र महिपतची पकड सैल होते. तन्वी त्याच्या पकडीतून सुटते व तन्वी जी आहे ती वॉर्डचा दरवाजा उघडून खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये इकडे तिकडे पळत असते. तर महिपत तिचा पाठलाग करत असतो. तर इकडे अर्जुन सायलीला समजावत असतो की अगं, असं काही नसतं, तू आता निवांतपणे झोप पाहू. त्यावर सायली बोलते की कसं झोपू मी? अहो, माझ्या आईवडिलांचा शोध घेण्याचा विषय तुम्हीच उकळून काढला ना, व तोच विषय माझ्या डोक्यामध्ये राहिला व तेच मला स्वप्नात दिसलं आहे. आराम कर. असं बोलून तो सायलीला झोपायला सांगतो व सायलीही झोपायला जाते. तर पुढील भागात सुभेदारांच्या घरात सर्वच जण खूप जल्लोषामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करत असतात. सर्वच जण खूप आनंदात असतात. तर अर्जुन सायलीची माफी मागत असतो की मला माफ कर म्हणून. त्यावर सायली बोलते की हो, मी तुम्हाला माफ करेल. किती गोड आहे ना माझा नवरा, अगदी साखर आहे साखर, असं त्यांचं संभाषण सुरू असतं. त्यावर सायली बोलते की हो ठीक आहे, मग आता माझं ऐकाल ना, माझा जन्मदात्यांचा शोध थांबवाल ना. त्यावर अर्जुनही परत काळजीमध्ये पडतो. तर इकडे हॉस्पिटलमध्ये महिपत तन्वीवर हल्ला करतो. तो तन्वीला गाठतो व बोलतो की कुठल्या बिळात लपून बसायचे ना, बस, आज मात्र तुझे 100 तुकडेच करतो. असेच नवीन नवीन मालिकांचे एपिसोड्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.